शेतकरी बांधव नमस्कार। गेली 4 दिवस झाले पेरणी बंद होती, पाऊस जास्त झाला होता। आता अशा प्रकारे पेरणी चालू आहे। तर आज थोडं पाऊस कमी दिसल्याबद्दल पेरणी सुरुवात झाली। बघा अशा प्रकारे पेरणी चालू आहे। पहिलं काय होतं, कमीत कमी 3 माणसं लागायची पेरायला, एक खाताला एक बियाला। आता बघा असा पेरणी यंत्र असल्याबद्दल एकच माणूस पेरणी करू शकतो। खात बी आणि आऊत हाकायचं काम हे आमचे बंधुराज आहेत। बंधुराज काय म्हणतात ते पहा। अशा प्रकारे पुण्याहून आलो होतो पेरणी करण्यासाठी, तर बंधुराज काय म्हणतात बघा। एकच मिनिट। हां, पहिलं 2-2, 3-3 माणसं लागायची पेरायला, तर बंधुराज काय म्हणतात बघा। आता काय गरज आहे पेरायची? आता सगळं आहे तर आता एका माणसावर काम बघते सगळे एका माणसावर। म्हणजे आम्ही पुण्याहून आलो होतो पेरणी करण्यासाठी, तर काय तुमचं म्हणणं? काही नाही, जायचं तुझं पुणे आता काय इथंच आहे काम आमचं। हां, मुलांच्या शाळा। बंधुराज असं म्हणतात की आता मुलांच्या शाळा आहे, तुमचं फळ विकायचं काम आहे, तर 4-4 माणसं कामाला नको आहे। तर सगळं एकच माणूस काम बघते, सगळं एका माणसावर बघताय। 4 एकर शेत पार झालं। 4 एकर सकाळपासून 4 एकर पेरले तुम्ही। आणि काय कसं आहे काय सगळं इथं खात आहे। हां, इथं खात बी सगळं सेटिंग आहे याचे, सगळं सेटिंग आहे। बघा बंधुराज म्हणतात सगळं सेटिंग आहे, तर तुम्ही जसे आले तसे पुण्याला जावा। आणि अशा प्रकारे पेरणी चालू आहे। बघा शेतकरी बांधव सगळ्यांना नमस्कार। बघा अशा प्रकारे योजना आहे शेतीमध्ये।